तर हाय गाय चला म्हणलं आज मैदानावर जावं. मग आम्हाला बाहेर न्यायला आलता मस्तपैकी. मग आम्ही गाडीवर बसलो. परत बाळू ड्रायव्हरच्या घरी पोचलो. त्यानं तर खोंड रंगून बिंगून मस्तपैकी ठेवलेलं. परत थोडंशी वेळेस भूक लागली होती म्हणलं थोडंसं जेवावं. मग जेवलो. मग पावा मस्तपैकी गाड्या आला. पाव्याची तर आज लयच घाई गडबड झालती. ही पोरं सगळे थांबले त्याची वाट बघत. मग सगळी गाडीच्या वर टपाव पोरं बसली. खाली बैल वर टपाव पोरं. की तिथनं परत ना आम्ही खडाडाम धडाडाम रस्त्यातनं आम्ही मैदानात पोचलो. या हाक्याचे नाण्याची सारखी भांडणं. परतनं रुबाब पळाय निघाला. परतनं येळेकरांचा वजीर पळाय निघाला. परतनं आबाच्या मामाचा बाजी भेटला आम्हाला. परतनं बाब्या भेटला आम्हाला. की तिथनं परतनं रुबाबची सुट्टी केली आम्ही मस्तपैकी. तिथनं परतनं आम्ही वर सरपंचाची गाडी झोपायची होती म्हणून वर आलो. परतनं आम्हाला 22-11 पिस्टनचा बारका भाऊ मल्हार भेटला. त्यांच्या संग थोडासा फोटो काढला. तिथनं परतनं बाळू ड्रायव्हरची गाडी झोपून खाली चाललीच पळायला. आम्ही सगळे निघालो. परतनं आम्हाला गाण्या भेटला. परत नांदलकरांचा वम्या भेटला खाली सीमेसाठी पळाय निघालेला. परतनं आम्ही कसं बसं घरी पोचलो. आमचा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून सांगा. तर हाय गाय चला म्हणलं आज मैदानावर जावं. मग आम्हाला बाहेर न्यायला आलता मस्तपैकी. मग आम्ही गाडीवर बसलो. परत बाळू ड्रायव्हरच्या घरी पोचलो. त्यानं तर खोंड रंगून बिंगून मस्तपैकी ठेवलेलं. परतनं थोडंशी वेळेस भूक लागली होती म्हणलं थोडंसं जेवावं. मग जेवलो. मग पावा मस्तपैकी गाड्या आला. पाव्याची तर आज लयच घाई गडबड झालती. ही पोरं सगळे थांबले त्याची वाट बघत. मग सगळी गाडीच्या वर टपाव पोरं बसली. खाली बैल वर टपाव पोरं. की तिथनं परत ना आम्ही खडाडाम धडाडाम रस्त्यातनं आम्ही मैदानात पोचलो. या हाक्याचे नाण्याची सारखी भांडणं. परतनं रुबाब पळाय निघाला. परतनं येळेकरांचा वजीर पळाय निघाला. परतनं आबाच्या मामाचा बाजी भेटला आम्हाला. परतनं बाब्या भेटला आम्हाला. की तिथनं परतनं रुबाबची सुट्टी केली आम्ही मस्तपैकी. तिथनं परतनं आम्ही वर सरपंचाची गाडी झोपायची होती म्हणून वर आलो. परतनं आम्हाला 22-11 पिस्टनचा बारका भाऊ मल्हार भेटला. त्यांच्या संग थोडासा फोटो काढला. तिथनं परतनं बाळू ड्रायव्हरची गाडी झोपून खाली चाललीच पळायला. आम्ही सगळे निघालो. परतनं आम्हाला गाण्या भेटला. परत नांदलकरांचा वम्या भेटला खाली सीमेसाठी पळाय निघालेला. परतनं आम्ही कसं बसं घरी पोचलो. आमचा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून सांगा.